हेलो स्टुडंट, वेलकम टू आवर न्यू सेशन. लास्ट सेशनमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म हा पॉईंट पाहिलेला आहे की कशा पद्धतीने जो ट्रिपल फ्युजन डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये होतं तेच पुढे जाऊन नंतर त्याचं कन्वर्जन एंडोस्पर्ममध्ये होणार आहे. आता डबल फर्टिलायझेशनमधलीच एक प्रोसेस जी आपण पाहिलेली होती, फर्स्ट फर्टिलायझेशन होते मी सिनगॅमी प्रोसेस. ओके, ती सिनगॅमी प्रोसेस पुढे कॅरी फॉरवर्ड केली जाणार आहे आणि आज आपण जो पॉईंट पाहणार आहे दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. ओके, त्यासाठी ती कॅरी फॉरवर्ड केली जाते. तर चला आज आपण नेक्स्ट पॉईंट पाहू, दॅट इज डेव्हलपमेंट एम्ब्रियो. ओके, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो कुठून स्टार्ट होणार आहे तर सिनगॅमी प्रोसेसपासून. सिनगॅमी प्रोसेस काय होते की जो फर्स्ट मेल गॅमेट होता, इट इज फर्स्ट मेल गॅमेट व्हेन फ्यूज विथ फिमेल गॅमेट. आपल्याला माहिती आहे की हे जे फिमेल गॅमेट होतं मीन्स इट इज अ एग सेल, इट इज हॅप्लॉइड इन नेचर. आणि जेव्हा ह्या मेल गॅमेटचं या फिमेल गॅमेटसोबत युनियन होईल त्यावेळेस झायगॉटचं फॉर्मेशन होत होतं. झायगॉट इज फॉर्म अँड झायगॉट इट इज अ डिप्लॉइड. तर हाच झायगॉट पुढे यूज करून या ठिकाणी एम्ब्रिओचं फॉर्मेशन होणार आहे. ते कसं की ह्या झायगॉटपासून पुढे एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं आहे आणि ह्याच प्रोसेसला एम्ब्रिओजेनेसिस म्हणतात. तर आपण एम्ब्रिओजेनेसिस पाहू. एम्ब्रिओ जेनेसिस. आता इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर एम्ब्रिओजेनेसिस मी या ठिकाणी एम्ब्रिओचं फॉर्मेशन केलं जाणार आहे. ओके, जेनेसिस मीन्स टू फॉर्म. एम्ब्रिओ या ठिकाणी फॉर्म केला जाणार आहे. तो कसा तर या ठिकाणी जो झायगॉट फॉर्म झालेला आहे हाच झायगॉट यूज केला जातो किंवा ह्याच झायगॉटचं पुढे कन्व्हर्जन होतं आणि एम्ब्रिओ फॉर्मेशन होणार आहे. ओके, जर इन शॉर्टमध्ये परत एकदा तुम्हाला मी एक रिव्हिजन म्हणून जर माहीत होतं, वर 3 सेल्स होतात दॅट इज अँटीपोडल. मध्ये ज्या 3 सेल्स किंवा ज्या 2 सेल्स होतात इट इज अ डिप्लॉइड न्यूक्लियस. आणि या ठिकाणी ज्यावेळेस मेल गॅमेट येऊन ह्या फिमेल गॅमेट सोबत फ्यूज करतो त्यावेळेस बाकीच्या सेल्स नंतर डिजनरेट होतात आणि इथेच एम्ब्रिओचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत ओव्हरऑल इंट्रोडक्शन पाहिलं. आता त्याची प्रोसेस कशा पद्धतीने होते ते आपण पाहूयात. एम्ब्रिओजेनेसिसची जी प्रोसेस आहे, एम्ब्रिओजेनेसिसची प्रोसेस स्टार्ट कधी होणार आहे तर ज्या वेळेस एंडोस्पर्मचं फॉर्मेशन त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये होतं त्याच्यानंतर लगेचच एम्ब्रिओ फॉर्मेशनची प्रोसेस स्टार्ट होते. फर्स्ट ऑफ ऑल जो झायगॉट असणार आहे इट इज अ झायगॉट. झायगॉटचं या ठिकाणी डिव्हायडेशन होतं, इट इज डिव्हाइड. झायगॉट सेलचं डिव्हायडेशन झाल्यानंतर त्याच्यापासून 2 प्रो एम्ब्रिओनिक सेल्स या ठिकाणी फॉर्म होतात. ओके, आता ही जी प्रो एम्ब्रिओनिक सेल आहे ह्या प्रो एम्ब्रिओ सेलमध्ये 2 अनइक्वल साईजच्या आपल्याला सेल दिसतात. ओके, जी मोठी असते इट इज अ सस्पेन्सर सेल आणि जी छोटी असणार आहे इट इज अ एम्ब्रिओनल सेल. ओके, जी सस्पेन्सर सेल असणार आहे ही जी मोठी सस्पेन्सर सेल आहे ही मोस्टली मायक्रोपायलर एंडकडे सापडणार आहे आणि जी एम्ब्रिओनल सेल आहे ती मोस्टली चलायझल एंडकडे सापडते. इट इज चलायझल सेल जरी म्हटलं तरी चालेल. ओके, आता मी काल सांगितलं होतं की मोस्टली बुकमध्ये ही जी डायग्राम दिलेली उलटी दिलेली. आपण ज्यावेळेस एम्ब्रिओ सॅकचा स्टडी केला होता किंवा जो ॲनाटॉपस ओव्ह्यूल पाहिला होता त्यावेळेस आपण पाहिलं होतं की जो मायक्रोपायलर एंड असतो तो बेसल साईडला असतो आणि त्याच्यावर अपोजिट साईडला असतो चलायझल एंड. अशाच पद्धतीने ही डायग्राम फक्त जर उलटी केली बुकमध्ये देतानाच ॲक्च्युअली उलटी दिली असती तर अजून आपल्याला काही गोष्टी सोप्या झाल्या असत्या. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवूयात की मायक्रोपायलर एंड मोस्टली खाली असणार आहे आणि जो चलायझल सेल असतात त्या वरच्या साईडला असतात. पण बुकमध्ये अशा पद्धतीने डायग्राम दिली तर आपण आता ती स्टडी करणार त्याच पद्धतीने. तर आता या ठिकाणी अजून एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की जी एम्ब्रिओनल सेल आहे, ओके, जी एम्ब्रिओनल सेल आहे त्याच एम्ब्रिओनल सेल्सपासून पुढे जाऊन एम्ब्रिओचं फॉर्मेशन केलं जाणार आहे.
ओके, ते कशा पद्धतीने आता याच्या पुढच्या काही स्टेप्स आपण पाहू. आता जी सस्पेन्सर आणि जी एम्ब्रिओनल सेल होत्या ह्या दोन्ही सेल्स तशा पाहिल्या तर एकाच वेळेस डेव्हलपमेंट त्यांची चालू असते. पण आता प्रॉपरली लक्षात यावं त्यासाठी आपण एकेका सेलचा प्रॉपरली स्टडी करणार आहे. तर फर्स्ट आपण पाहू सस्पेन्सर सेल. ओके, आता या सस्पेन्सर सेलमध्ये काय होतं आहे, फर्स्ट ऑफ ऑल ही जी सस्पेन्सर सेल होती ही सस्पेन्सर सेल ट्रान्सवर्सली डिव्हाइड होणार आहे. इट डिव्हाइड्स ट्रान्सवर्सली. ओके, अँड फॉर्म फिलामेंटस सस्पेन्सर. फिलामेंटस सस्पेन्सर अशा पद्धतीने एक फिलामेंट लाईक स्ट्रक्चर ती डेव्हलप करणार आहे. आता ह्या फिलामेंटस सस्पेन्सरमध्ये एकाच वेळी 6 ते 8 सेल्स असू शकतात. ओके, आता ह्यामध्ये जो मायक्रोपायलर एंडकडे जी मोठी सेल असते ती काय होती, थोडी फुगते, ती स्वेल होणार आहे अँड इट इज नोन ॲज अ होस्टेरियम. होस्टोरियम. अँड जो फिलामेंटस आपल्याला पार्ट दिसतोय इट इज अ हायपोफायसिस. इट इज अ हायपोफायसिस. ओके, आता मेन ही जी सस्पेन्सर सेल आहे ह्या सस्पेन्सर सेलचं मेन फंक्शन काय आहे तर पुश एम्ब्रिओ इंटू द एंडोस्पर्म. मीन्स जी एम्ब्रिओनो सेल असणार आहे ते त्या एम्ब्रिओ सेलला एंडोस्पर्ममध्ये पुश करायचा. आता एंडोस्पर्ममध्ये का पुश करायचं आहे तर आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलं होतं की जो एंडोस्पर्म असतो त्या एंडोस्पर्ममध्ये न्यूट्रेटिव्ह सेल्स असतात आणि ह्याच न्यूट्रेटिव्ह सेल्स भेटल्यानंतर तो एंडोस्पर्म प्रॉपरली मॅच्युअर होणार किंवा त्याची ग्रोथ होणार आहे. तर आता यानंतर आपण जी बेसला सापडणार आहे दॅट इज एम्ब्रिओनल सेल्स, हिच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूयात. ह्या एम्ब्रिओनल सेल्समध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते आपण ते पाहूयात. तर आता जी सेकंड सेल होती दॅट इज एम्ब्रिओनल सेल. या एम्ब्रिओनल सेलमध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते आपण ती पाहू. फर्स्ट ऑफ ऑल ही जी एम्ब्रिओनल सेल आहे हिच्यात फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होतं आणि मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर या ठिकाणी एका सिंगल सेलच्या 2 सेल्स तयार होतात. त्या कशा पद्धतीने तर पहा, आपण आत्ताच पाहिलं होतं इट इज अ सस्पेन्सर सेल्स. या सस्पेन्सर सेलच्या डाऊन साईडला इथे अशा पद्धतीने ह्या 2 सेल्स तयार होणार आहेत. ओके, इट इज अ फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. देन त्याच वेळेस या ठिकाणी लगेच सेकंड मायटोटिक डिव्हिजन होणार आहे आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एका सेल्सपासून टोटल या ठिकाणी 4 सेल्स फॉर्म होणार आहेत. बरोबर, तर त्या कशा पद्धतीने तर त्या आपण डिनोट करूयात. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर परत एकदा ह्या सेलमध्ये थर्ड मायटोटिक डिव्हिजन या ठिकाणी होणार आहे आणि थर्ड मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर 4 सेल्सपासून टोटल 8 सेल्स या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. अशा पद्धतीने पहा 1 2 3 4 5 6 7 अँड 8 अशा पद्धतीने 8 सेल्स या ठिकाणी फॉर्म होत आहेत. तर अशा पद्धतीने ही जी फर्स्ट एम्ब्रिओनल इनिशियल सेल होती ह्या एम्ब्रिओनल इनिशियल सेलमध्ये फर्स्ट मायटोटिक, सेकंड आणि थर्ड अशा पद्धतीने थर्ड मायटोटिक डिव्हिजन होतात आणि हे जे 8 सेलचं स्ट्रक्चर तयार होतं याला म्हणतात ऑक्टेट. ओके, इट इज अ 8 सेल्ड ऑक्टेट. आता आपण हे जे ऑक्टेट आहे किंवा हे जे स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे, ओके, या स्ट्रक्चरपासून कोणकोणते पार्ट्स तयार होतात ते पाहणार आहे. ओके, तर या ठिकाणी जे मोस्टली ज्या सेलचं डिव्हिजन झालेलं आहे ते राईट अँगल थ्रू होत आहे. मीन्स एकमेकाला राईट अँगलनी त्या डिव्हाइड्स होणार आहेत. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल पाहू. आता या ठिकाणी ह्या ज्या सेल्स आहेत मोस्टली एकमेकाच्या राईट अँगलमध्ये त्या डिव्हाइड्स होत आहेत. ओके, आता ह्या ज्या 8 सेल्स आहेत त्यांच्यापासून कोणकोणते पार्ट्स फॉर्म होतात आपण ते पाहणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल जे वरच्या ज्या सेल्स असतात, ओके, ह्या लोअर टियर असणार आहेत. इट इज अ लोअर टियर आणि ह्या लोअर टियर या हायपोकोटाईल अँड रॅडिकल फॉर्मचं काम करणार आहे. हायपोकोटाईल अँड रॅडिकल फॉर्म करण्याचं काम करणार आहे. तर ह्या ज्या खाली असतात दॅट इज हायर टियर
त्या या ठिकाणी प्ल्युम्युल्स तयार करण्याचं काम करणार आहे. प्ल्युम्युल्स किंवा 1 and 2 कॉटिलेडॉन्स फॉर्म करण्याचं काम ह्या हायर टियर करणार आहेत. ओके, आता मेन हा जो पोर्शन राहिला होता इट इज हायपोफायसिस. हे हायपोफायसिस पुढे जाऊन रूट कॅप पार्ट ऑफ रॅडिकल फॉर्म करण्याचं काम करणार आहेत. या रूट कॅप किंवा पार्ट ऑफ रॅडिकल तयार करण्याचं काम करणार आहेत. ओके, तर या ठिकाणी ज्या हायर सेल्स किंवा ज्या अप्पर टियर्स होते, ओके, ह्या अप्पर टियरचं नंतर कन्वर्जन हार्ट शेप स्ट्रक्चरमध्ये अशा पद्धतीने होणार आहे. आणि नंतर हार्ट शेपमध्ये याचं कन्वर्जन झाल्यानंतर याचं परत एकदा कन्वर्जन अशा पद्धतीने होणार आहे. ओके, आता ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय दिसतं, या ठिकाणी रॅडिकल्स फॉर्म होत आहेत. देन या ठिकाणी प्ल्युम्युल्स. रॅडिकल्स प्ल्युम्युल्स हे टर्म काय आहे तर सीड्सपासून किंवा एम्ब्रिओपासून जेव्हा जो रॅडिकलचा फॉर्म असतो त्याच्यापासून रूट सिस्टीम तयार होते आणि जो प्ल्युम्युलचा पार्ट आहे त्याच्यापासून एंटायर शूट सिस्टीम तयार होते. ओके, आणि नंतर हे जे दोन पार्ट्स आपल्याला दिसत आहेत इट इज 2 कॉटिलेडॉन्स. अशा पद्धतीने कॉटिलेडॉनचं फॉर्मेशन या ठिकाणी होणार आहे. ओके, आता पुढचा पॉईंट त्यामध्ये काय होतं आहे पहा. तर पहा अशा पद्धतीने हे जे कॉटिलेडॉन्स आहेत हे कॉटिलेडॉन्स नेक्स्ट स्टेपला असे हॉर्सू शेप होत आहेत. ओके, हॉर्स शू घोड्याच्या नाळीसारखा आकार या ठिकाणी यांचा तयार होतो आहे आणि अशा पद्धतीने याचं शेप तयार होणार आहे. ओके, आता पहा जे आपण याच्या आधी जे पाहिलं होतं ऑक्टंट फॉर्मेशन. ऑक्टंट फॉर्मेशनपर्यंत मोनोकॉट अँड डायकॉट्स या दोन्ही सीड्समध्ये जी डेव्हलपमेंट असते ती एकसारखीच असणार आहे. फक्त एक थोडासा डिफरन्स या ठिकाणी दिसून येतो. हे जे डायकॉट्स आहेत किंवा हे जे मोनोकॉट्स या ठिकाणी जे फॉर्म झाले त्यांच्याच फॉर्मेशनमध्ये थोडासा बदल दिसतोय.